या मॅचच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. खरं तर आज अत्यंत महत्त्वाचा सण आहे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये. नव्हे नव्हे तर संपूर्ण भारत वर्षामध्ये आज फाल्गुन अमावस्या अर्थात होळीचा सण. इंदापूरचा 12th मॅन मंचावरती पाठवा. इंदापूर 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये या. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा सण म्हणजे होळी. आज संपूर्ण भारतवर्षामध्ये होळीचा सण साजरा केला जातोय. आजपासून निश्चित वसंत ऋतूचं आगमन होणार आहे आणि वसंताचं आगमन म्हटलं की पानगळ झालेल्या झाडांना पालवी फुटण्याचा दिवस असतो. होळीचा सण अत्यंत महत्त्वाचा असतो कारण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असतो. पिकं शेतातून घरात आलेली असतात, उत्पन्न पिकं तयार झालेली असतात आणि म्हणूनच मोठा आनंदोत्सव साजरा केला जातो. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळा सण असतो. रत्नागिरीवरून आज गोपी जाधव सर आपल्यामध्ये आहेत. कोकणामध्ये हा सण अत्यंत उत्साहानं साजरा केला जातो. शिमगा असं त्यांच्याकडे म्हटलं जातं. आपल्याकडे शिमगा म्हणतात, होळी म्हणतात. वाह! 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 रंगांची उधळण करणारा क्षण म्हणजे होळी आणि इथे अशाच रंगांची उधळण करणारी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 6 धावा. बबलू खामकर. बबलू खामकरच्या बॅटमधून निघाला पहिल्या चेंडूवरती अत्यंत सुंदर फटका, सहज सुंदर षटकार. हाजी मस्तान कुरेशी गोलंदाजी मार्कवरती. उजव्या बाहेर टाकलेला हा चेंडू गुड लेंथवरती आपटला आणि बॅकफुटला जास्त स्क्वेअर ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. थोडासा लेट खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलेला. तिथे धावा मिळणार नाहीत. धावफलकावरती 6 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. आजपासून 5 दिवसांनी रंगपंचमी आपण साजरी करणार आहोत. इथे पुन्हा एकदा पंच केला जातोय ऑनला. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर बबलू खामकर ऑन फायर. तो कैसी लगेगी दुनिया. विचारही करू शकत नाही आपण. जर हिरवा रंगच नसता तर हे मैदान हिरवगार दिसलं नसतं. खरं तर आपण ही स्पर्धा आयोजित करत असताना एक सुंदर असं रंगांचं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतंय. बॅनर्सच्या माध्यमातून देखील एक चांगला टच त्यामुळे स्पर्धेला येतोय. रंगच नसते तर हे बॅनर कोणत्या रंगाचे असते, कोणत्या कसे दिसले असते. रंगच नसते तर खेळाडूंच्या अंगावरती जे आपल्याला किट बघायला मिळतं, ड्रेस बघायला मिळतात त्याला ते कसे दिसले असते. रंग आहेत आणि म्हणूनच रंगतदार ही दुनिया आहे, तर रंगतदार ही मॅच आहे. जाऊ शकतो आपण मैदानामध्ये. धावफलकावरती 12 धावा. पहिलं षटक सुरू असताना सुंदर फलंदाजी. 2 षटकार बबलू खामकरच्या बॅटमधून. यस, ओ हो हो, व्हॉट अ शॉट. काय देखना, नजाकत, ताकद आणि सुंदर फटका, सहज सुंदर फटका. गोड टायमिंग षटकार. षटकाराबरोबर 18 धावा धावफलकावरती. बबलू खामकर काय सुंदर सुरुवात करून देते. 3 षटकार लॉंग ऑनला, मिड विकेटला आणि लॉंग ऑफला. काय सुंदर फटकेबाजी बघायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा बबलू समोर हाजी मस्तान. आपटलेला हा चेंडू, फसलेला फटका, मिड ऑन डाऊन दी बॉल. यस, पहिला फलंदाज इथे परतलेला आहे. जो सुसाट वेगाने निघाला होता, ॲक्सिलेटरवरती पाय दिला होता. अशा परिस्थितीमध्ये ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते आणि तोच आपण बघितलं. बबलू खामकर बाद धक्का क्रमांक 1.
मध्ये एक फलंदाज जरूर गमावलाय, मात्र 18 धावा धावफलकावरती बबलू खामकरने लगावलेल्या आहेत. हे महत्वाचं आहे की प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडतोय. बॅटिंग ऑर्डरमध्ये महत्वाचं असतं. पहिल्या सामन्यामध्ये आम्ही बघितलं होतं इथे की टॉप ऑर्डर पूर्ण अपयशी ठरलेली असताना इथे निहाल तुसामधनं अत्यंत सुंदर फलंदाजीचा नजारा पेश केला. 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असताना पहिला बॉल डॉट होता. 5-26 आवश्यकता होती. तिथे विजय संपादन करून दिला होता. एजाज कुरेशी अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. दत्ता पवारचा स्क्वेअर रेगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे तयार होतोय. एकच धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती पुढे 19 धावा. नवीन फलंदाज निलेश ढगेला आपण बघतोय स्ट्राईक एंडवरती. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं आनंद चौहानला पहिल्या क्रमांकावर सलामीला येताना. दुसऱ्या सामन्यामध्ये आनंद चौहान तिसऱ्या क्रमांकावरती आला. या सामन्यामध्ये आनंद चौहानचा क्रमांक कोणता आहे ते मैदानामध्ये आल्यानंतर कळेल. एक चांगला संघनायक काय असतो हे महत्वाचं आहे. तो आपल्या खेळाडूंकडून चांगला खेळ करून घेत असतो. त्याला माहीत असतं की कोणाची स्ट्रेंथ काय आहे, कोणता खेळाडू कुठे योग्य रीतीने फलंदाजी करेल आणि मग तो त्याच्यानुसार ऑर्डर चेंज करत असतो. त्यामुळं बॅटिंग ऑर्डर ही सुद्धा संघनायकाची खासियत असते. अशा काही ऑर्डर्सच्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही स्वचकित व्हाल. इथे यष्ट्यांचा वेध घेतला जरूर, मात्र एजाज कुरेशीचा कुठलाही स्पर्श चेंडूला नव्हता. एक धाव पात्र प्राप्त होणार आहे. धावफलकावरती पुढे धावा आहेत त्या 20 धावा. 1911ची वर्ल्ड कपची फायनल. युवराज सिंग संपूर्ण स्पर्धा सुंदर खेळला होता. मॅन ऑफ द सिरीजचाही तोच दावेदार होता. मात्र असं काय झालं अचानक की महेंद्रसिंह धोनी युवराज सिंगच्या अगोदर आला आणि त्याच्यानंतर युवराज सिंग आला. बऱ्याचशा क्रीडा रसिकांनी ट्रोल सुद्धा केलं की महेंद्रसिंह धोनी स्वतःला शो करण्यासाठी फायनलमध्ये पुढे आला. त्याला हिरो व्हायचं होतं, फायनल जिंकून द्यायची होती म्हणून त्याने त्याचा तसा निर्णय घेतला, युवराजला डॉमिनेट केलं. पण असं काही नव्हतं. घटना काय घडली होती की तेंडुलकर, सेहवाग दोघे आऊट झाले होते. दोघेही बसले होते. तेंडुलकरने ड्रेसिंग रूममध्ये बॅग उघडली होती. गणपतीचा फोटो बरोबर हात जोडून बसला होता. त्याच्याबरोबर त्याने सेहवागला घेतलं, तिथेच बसून ठेवलं. दरम्यान इथं चेंडू पाहतोय आपण, चांगला फटका खेळलाय. मिड विकेटला स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू आहे. इथे 4 धावा मिळतील. सुंदर फटकेबाजी निलेश ढगेकडून. एजाज कुरेशीने धावा रोखण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ही कोंडी फोडण्यास निलेश ढगे यशस्वी ठरला. धावफलकावरती जाऊ शकतो. तिथे आहेत 25 धावा, 25 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग ऑर्डर बदलली तिथे, कारण तेंडुलकरने सांगितलं सेहवागला की तू धोनीला जाऊन सांग, जर लेफ्टी आऊट झाला तर लेफ्टी जाईल, राईटी आऊट झाला तर राईटी जाईल. आणि मग त्यावेळेस गंभीर खूप छान खेळत होता. याबरोबरच एक सुंदर फटका आणि एक धाव निलेश ढगेला इथे मिळणार आहे. तेंडुलकरने तशी सूचना दिल्यामुळं महेंद्रसिंह धोनी पुढे आला आणि युवराज सिंग त्याच्यानंतर आला. तर असे काही गोष्टी असतात की ऑर्डर बदलली जाते. इथे सुद्धा संघनायक आनंद चौहान. खरं तर मला तर टॉसला कोणीतरी दुसरा खेळाडू असू शकतो. या मॅचला कोण टॉसला होतं? आनंद चौहान. निश्चित या मॅचला देखील आनंद चौहानच संघनायक आहे. पण ऑर्डरमध्ये त्याने स्वतःहून बदल केलेला आहे. आणि विशेष म्हणजे हा बदल अत्यंत स्वागतार्ह आहे. बबलू खामकरला सलामीला आणण्याचा निर्णय दोन्ही सामन्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. त्याने खूप सुंदर फलंदाजी केली. दत्ता पवार तर ऑल टाइम फेवरेट प्लेयर आहे. तर निलेश ढगेने देखील या षटकामध्ये चांगली सुरुवात देत धावफलकाला पुढे पोहोचवलेला आहे. ते 26 वरती. अजून एकदा रोहित शर्मा संघनायक असताना बांगलादेश विरुद्ध ऑर्डर बदलली होती. दिनेश कार्तिकला त्याने मागे ठेवलं होतं. त्याने सांगितलं होतं की त्यांच्याकडे 2 एक्सपिरियन्स बॉलर आहे. तू जर मागे राहिला तर शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये फायदा होईल. पण ते आवडलं नाही त्याला. तो असा हिडीस करायला लागला रोहित शर्माला. विजय शंकरला पुढे पाठवलं होतं. शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये इथे आखूड टप्प्याचा चेंडू निलेश ढगेच्या स्लॉटमध्ये. चेंडू प्रेक्षकांमध्ये. शानदार षटकार.
निलेश ढगे सुद्धा फॉर्म मध्ये परततोय. 32 धावा धावफलकावरती. षटक तिसरं मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज अजिंक्य. लोअर फुल टॉस जमिनीच्या समांतर अलॉंग दी कार्पेट चेंडू मिड विकेट कडे. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबरच धावफलकावरती आपण बघणार आहोत. धावा पुढे पोहोचतील त्या 33 धावा. एका मॅचची आपण चर्चा करत होतो आणि तिथे दिनेश कार्तिकला नंतर पाठवलं गेलं. त्याने ताबडतोड फलंदाजी केली. अगोदरच्या एका षटकामध्ये त्याने जवळपास 20-22 रन मारल्या आणि नंतर भारताला विजयाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलं. विजय शंकर होता, चौकार मारला, पुढे आऊट झाला, काही बॉल डॉट झाले. शेवटच्या चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती आणि दिनेश कार्तिकनं मारलेला षटकार आजही आपल्याला आठवतो. नंतर मॅच संपली, तो आला, त्यानं असं तो बोलला नाही रोहित शर्मा बरोबर. एका धावेने धावफलकाला देखील इथे आकार मिळेल. धावफलक 34 धावांवरती पोहोचतोय. पण नंतर जे काही पोस्ट मॅच सेलिब्रेशन होतं तिथे तो आला रोहित शर्माकडं, दिनेश कार्तिक, आणि त्यांनी सांगितलं त्याने की थँक्यू, तुझा निर्णय योग्य होता. संघनायकाच्या डोक्यामध्ये अशा प्रकारचे आडाखे असतात की कोणत्या मॅचमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये त्याला असं काही निर्णय बदलावे लागतात. पण जो चांगला संघनायक आहे तो निर्णय योग्य घेतो. आणि अशा अनेक स्टोरी आहेत ज्या बॅटिंग ऑर्डरच्या माध्यमातून. एक स्टोरी तर इतकी आश्चर्यकारक आहे की तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल की हे असं पण होऊ शकतं क्रिकेटमध्ये. दरम्यान धावफलकावरती आहेत धावा 34 धावा. याबरोबर वॉट अ शॉट, काय सुंदर फटका आहे, वाह, देखना फटका इथे निलेश ढगेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सुंदर चौकार. म्हाळसकर 11 मावळ. यास इथे एक आपटबार होता, मात्र व्यवस्थित रीड केला चेंडू. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट वरून फेक येणार आहे. 2 धावा निलेश ढगेला. सातत्यानं धावांचा पाऊस आणला इथं या मॅच मध्ये आणि आपण बघतोय 2 धावा घेत 3 षटकांचा खेळ संपेल. धावफलक दाखवतोय 40 धावा. 40 रन ऑन बोर्ड. निलेश ढगेला जी बढती मिळाली त्याचा सुंदर फायदा त्यानं उठवलेला आहे. सलामीला आज बबलू खामकर आपल्याला बघायला मिळाला. त्यानं ताबडतोड सुरुवात करून दिलेली आहे. आणि संघनायकाला काय हवंय मग, जर त्याने काही विश्वास ठेवून एखाद्या खेळाडूवरती कामगिरी सोपवली असेल आणि तो खेळाडू जर अशी कामगिरी सुंदर करत असेल तर तो निर्णय आपण म्हणतो की हा चांगला निर्णय आहे. 3 षटकं संपलेले. धावफलकावरती 40 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रशांत भाऊ म्हाळसकर 11 मावळचा संघ. एक टेस्ट मॅच होती ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड आणि पहिल्यांदाच डॉन ब्रॅडमनकडे नेतृत्व दिलं होतं. विशेष म्हणजे पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया पराभूत झाले, दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया पराभूत झाले. अशी वेळ आली, इतकी टीका व्हायला लागली का आता डॉन ब्रॅडमनला संघातून काढून टाका. इथे सुंदर फटका, वाह, दत्ता पवार, पॉवर ऑफ पवार. दत्ता पवारची पॉवर आपण बघू शकतो. षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा फाईन लेगला अत्यंत सुंदर फटका. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, वा, सुंदर अडवलाय चेंडू. काही धावा डिफेंड निश्चित इथे होणार आहे, सेव्ड होणार आहेत. 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावांबरोबर धावफलकावरती आपण बघू शकतो धावफलकावरती येत आहेत 48 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. पहिलं षटक टाकलं होतं हाजी मस्तान कुरेशीनं, दुसरं षटक एजाज अजिंक्यनं, तिसरं षटक एजाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अगोदरच्या षटकामध्ये प्रचंड यशस्वी ठरला होता एजाज, 8 धावा केवळ. तर या षटकामध्ये एजाजवरती चांगला हल्ला चढवला जातोय. पुढे सरसावत, काय सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक अडू शकत नाही. चेंडू सीमारेषे बाहेर. दत्ता पवार आता पुन्हा एकदा एक चांगल्या मूड मध्ये आलेला आहे, आक्रमक मोड मध्ये आलेला आहे. धावफलक पुढे घेऊन जातोय 52 धावा. वरती आहेत आणि इथे आपण बघतोय एक खेळाडू केवळ बाद झालाय. दत्ता पवार, निलेश ढगे
हे सुंदर फॉर्म मध्ये आहेत. दोघांचाही बॉल मिडल बॅटच्या मध्यावरती येतोय. विशेष म्हणजे स्वीट स्पॉट वरती बॉल येतोय. आणि इथे एकदा बॉल आला की फलंदाजाला पुढचं काम करावं लागत नाही. तो बॉलच काम करतो. प्रत्येक शॉटमध्ये नजाकत बघायला मिळाली. निलेश ढगेने देखील आज अत्यंत सुंदर फटके खेळलेले आहेत. इथे अक्रॉस दी लाईन येत खेळायचा प्रयत्न आहे. दत्ता पवारची एक खासियत आहे की तो कव्हर ड्राईव्ह जितका सुंदर खेळतो ना, अगदी इम्प्रोवाइज सुद्धा तितका छान करू शकतो. आणि हे हे महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना चतुरस्र खेळाडू. सगळ्या बाजूला खूप चांगल्या प्रकारे खेळतो. चेंडूच्या मेरिटला तो निश्चित महत्त्व देतो. आणि म्हणूनच त्याच्याकडून मोठ्या इनिंग्स आपल्याला बघायला मिळतं. इथे पाहायचंय सुंदर फटका, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि बाद होईल दत्ता पवार. जवळपास 12, पण त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. एक बॉल डॉट टाकल्यानंतर दत्ता पवारला बाद करण्यात यश आलं. डीप लॉंग ऑफला अत्यंत सुंदर कॅच पकडलेला आपण पाहिला. धावफलक 52 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज संघनायक आनंद चौहान मैदानामध्ये. दत्ता पवारची फलंदाजी, मला सांगा दत्ताचा स्कोर 15 धावा. 8 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दत्ता पवारने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. तर स्लॉग ओव्हर्समध्ये आनंद चौहान. आज आज पहिल्यांदाच मी आनंद चौहानला डेथ ओव्हरसाठी बघतोय, कारण नेहमीच सलामीला एक सर्कलमध्ये अत्यंत सुंदर खेळणारा खेळाडू आज संघाची गरज ओळखून मागच्या क्रमांकावरती येतोय. डेथ ओव्हरसाठी येतोय. 4 षटकांचा खेळ इथे संपेल. धावफलकावरती 53 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रशांत भाऊ म्हाळसकर 11 मावळ संघ आहे. तर बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंज कसा असतो याच्याविषयी एक उदाहरण तुमच्याशी मी शेअर करत होतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सिरीजचं उदाहरण होतं. पहिल्या 2 टेस्ट सिरीज डॉन ब्रॅडमन हरले, 2 सामने हरले आणि प्रचंड टीका व्हायला लागली. तिसरा सामना जर हरला तर निश्चित प्रकारे डॉन ब्रॅडमन यांची गच्छंती अटळ आहे. ज्याचा ॲव्हरेज टेस्ट क्रिकेटमध्ये 100 आहे. आज तेवढा ॲव्हरेज कोणाचा नाही. ज्याची 29 शतके आहे, ज्याची 6 द्विशतके, 2 त्रिशतके, एवढा मोठा खेळाडू मात्र हतबल झाला होता. आणि त्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाची सुरुवात थोडीशी इंग्लंडची सुरुवात होती. पहिली इनिंग त्यांची होती. त्यांनी चांगली सुरुवात केली होती. 200, 250, 300 धावांपर्यंत पोहोचले होते. ऑस्ट्रेलियाची बॅटिंग सुरू झाली. त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. अचानक पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर आपण बघतोय चेंडू उंच आकाशामध्ये आणि क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही तिथे. 2 धावा प्राप्त होतील आनंद चौहानला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, मात्र थ्रो आलेला आहे. हळुवारपणे थ्रो आला. तर तिथं निर्णय घेतला डॉन ब्रॅडमन यांनी डाव घोषित करायचा. मागे होते त्यांचा संघ जवळपास खूप धावांनी मागे होता. मात्र त्यांनी डाव घोषित करायचा निर्णय घेतला आणि इंग्लंड संघांना बॅटिंगला आणलं. इंग्लंड संघाचा डाव त्यांनी लवकर गुंडाळला गोला विकेटवरती आणि चौथ्या डावामध्ये फलंदाजी करत असताना त्यांनी काय केलं की 11वा जो फलंदाज होता त्याला बॅटिंगला पाठवलं पहिल्यांदा. बॉलर सगळे बॉलर पुढे पाठवले. जोपर्यंत विकेट वाळेल, चांगली होईल, मग चांगले बॅट्समन बॅटिंग करतील. याबरोबर एक अत्यंत सुंदर फटका आपण बघतोय. डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर आनंद चौहान या फटक्यांसाठी ओळखला जातो. आणि तोच फटका शेवटच्या षटकांमध्ये देखील आनंद चौहानच्या बॅटिंगची लज्जत वाढवतोय. चौकार.
चौकार 4 धावांबरोबर धावफलकावरती आहेत 59 धावा. आणि गोलंदाजांना पुढे पाठवलं. 9व्या क्रमांकावरती बॅटिंगला आले डॉन ब्रॅडमन आणि संघाला विजय मिळवून दिला. तर असे काही घटना असतात जिथे बॅटिंग ऑर्डर चेंज करायची असते. आज आनंद चौहानची बॅटिंग ऑर्डर आम्ही बघतोय आणि इथे वाह वाह दमदार फटका, सुंदर फटका, डीप लॉंग ऑफला इनसाइड आउटचा पॉवरफुल षटकार. पासष्ट धावा धावफलकावरती आहेत. 65 रन्स ऑन बोर्ड. अत्यंत सुंदर फलंदाजी. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे एजाज कुरेशीचं दुसरं षटक सोडलं तर प्रत्येक षटकापाठीमागं मावळ संघाने धावा बनवलेल्या आहेत. कोणी गोलंदाज फलंदाजांना रोखू शकलेला नाहीये. आनंद चौहानसाठी निश्चित लेंथ बॉल होता हा. लोअर फुल टॉस एकदम खाली होता. सरळ बॅटने खेळला. लॉंग ऑफला तिथे 1 धाव प्राप्त होणार आहे. निलेश डगे, आनंद चौहान ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो. धावफलकावरती पुढे स्कोअर पोहोचणार आहे. 66 धावा, 66 रन्स 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. निलेश डगे खूप काळ पण बराच वेळ मगाशी बराच वेळ तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. कारण आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये 3 षटकार ठोकल्यानंतर बबलू खामकर बाद झाला होता. दुसरं षटक निलेश डगे आणि दत्ता पवार दोघांनी मिळून खेळलं. त्यानंतर निलेश डगेने खूप सुंदर फटकेबाजी केली. परत दत्ता पवारने खूप चांगली फटकेबाजी करत त्याला चांगली साथ दिली. दत्ता पवार बाद झाल्यानंतर आनंद चौहान बराच वेळ आपल्याला स्ट्राईक एंडला बघायला मिळालाय. तर आता आपण बघतोय पुन्हा एकदा निलेश डगेला. खूप थोडा वेळ विश्रांती घेतली त्याने आणि आता स्ट्राईक एंडला आलेला आहे निलेश डगे. या फुल टॉस चेंडू आणि लॉंग लेगला अत्यंत सुंदर फटका. नो बॉल आणि 6 धावा. धावा. गोलंदाजांकडून निश्चित अशा चुका परवडत नाही. कारण 6 षटकांची मॅच आहे. तुम्हाला एखादी चूक सुद्धा दुरुस्त करण्याची संधी मिळत नाही. फ्री हिट असेल हा बॉल. निलेश ढगे समोर अगोदरच्या नो बॉलवरती षटकार चढवलेला आहे. फ्री हिट वरती काय करेल तो. पुन्हा पुन्हा मोठा फटका. मात्र फसलेलं टायमिंग. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असेल तिथे 1 धाव इथे प्राप्त होतील. 2 धावा आणि धावफलक आता पोहोचणार आहे तो 75 धावा. 75 रन. 5वं षटक मैदानामध्ये आहे. आज मला वाटतंय धावांचा जो विक्रम आहे तो कदाचित 75 असेल हायेस्ट स्कोर आजचा. 75 धावा आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर आहे. या स्पर्धेतला कदाचित विक्रम वेगळा असेल. मात्र बघायचंय एका मोठ्या स्कोअरच्या दिशेने मावळ इलेव्हन संघ अर्थात प्रशांत भाऊ म्हाळसकर इलेव्हन या ठिकाणी सुरू आहे. अजयजी हगारे साहेब तथा शिवतेज दड सिंधापूर टायगर संघ या सामन्यामध्ये गोलंदाज कसा प्रतिकार करतायत बघायचे. यानंतर या सगळ्या रन्स त्यांना चेस करायच्या आहेत. पाठलाग करायचा आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 76 धावा. 76 ऑन बोर्ड. शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक आहे आणि प्रत्येक षटकामध्ये आम्ही पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 14, चौथ्या षटकामध्ये 13 आणि जे अजिंक्यचं 5वं षटक आहे या षटकामध्ये तेवीस धावा. या षटकामध्ये अजिंक्यच्या तब्बल 23 धावा प्राप्त झालेल्या आहेत. अजिंक्यच्या पहिल्या षटकामध्ये 14, या षटकामध्ये 23, तर एकूण 2 षटकामध्ये 37 धावा अजिंक्यने खर्च केलेल्या आहेत. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये ज्या चेंजेस आल्या त्या चेंजेसचा खूप चांगला परिणाम समोर आलेला आहे. बबलू खामकर सलामीला आला. दमदार सलामी दिली. त्यानंतर दत्ता पवारने खूप काळ किल्ला लढवत सातत्यानं स्कोर हलवत ठेवला. निलेश डगेने आल्याबरोबर त्याच्या आक्रमक फलंदाजीचा परिचय दिला. तर नेहमीच सर्कलमध्ये खेळणारा खेळाडू मात्र आज डेथ ओव्हरमध्ये सुद्धा तितकाच प्रभावशाली ठरतोय आनंद चौहान. गोलंदाजांना कुठली संधी दिली नाही. एजाज कुरेशीचं एक षटक जे दुसरं टाकलं होतं त्याने त्याच्यात केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. मात्र पुढच्या षटकामध्ये एजाज कुरेशीला देखील 13 धावा मोजाव्या लागल्यात.
दमदार फलंदाजी, तगडी स्टारकास्ट. हे खरं तर दोन्ही संघांचं वैशिष्ट्य आहे. एजाज कुरेशी, हाजी मस्तान असे 2 तगडे खेळाडू या संघामध्ये आहेत. या व्यतिरिक्त देखील निश्चित अभि भांगे, बबन भोंडवे, सोहेल सय्यद, किरण भिसे, अफसर कुरेशी, सागर बंडगर, पप्पू ढवळे, अजिंक्य शिंदे, प्रतीक शिंगाडे, विश्वास कुंभार. तालुक्याची ही तगडी स्टारकास्ट आहे. शफिक शेख हा खेळाडू खरं तर आता बारामतीमध्ये स्थायिक आहे. त्यामुळं मूळचा इंदापूरचा आहे, मात्र जखमी असल्यामुळं तो सध्या विश्रांतीवरती आहे, रेस्टवरती आहे. राहू या ठिकाणी खेळत असताना क्षेत्ररक्षण करताना सीमारेषेवरती त्याचा हात मोडला. इथे उंच खेळलेला फटका, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि निलेश ढगे होईल बाद. चेंडू उंच आकाशामध्ये आणि टिपलेला सुंदर झेल. पहिल्या चेंडूवरती निहाल तुसामत बाज. एलिव्हेशन खूप मिळालं चेंडूला. निहाल होतोय बाद. मावळ 11 प्रशांत भाऊ माळसकर 11 मावळ संघ मैदानामध्ये आहे. मला क्रीडा रसिकांना माहिती द्यायला आवडेल की मावळ तालुका पुणे जिल्ह्यातला असा एकमेव तालुका आहे की जिथे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आहे आणि विशेष म्हणजे असोसिएशनच्या अंतर्गत खूप चांगले क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित होतात किंवा इतर स्पर्धांना देखील असोसिएशन चांगल्या प्रकारे मदत करते. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याचबरोबर मावळ तालुक्यातील खेळाडूंना जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तालुक्याचा नावलौकिक महाराष्ट्रभर देशभर करतात अशा खेळाडूंना मावळ भूषण पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात येतं. आणि असा पुरस्कार प्राप्त 2 खेळाडू जे मैदानामध्ये आहेत त्यामध्ये आपण बघतोय आनंद चौहान, अमोल जाधव आणि दत्ता पवार असे 3 खेळाडू आहेत की ज्यांना मावळ भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. एकमात्र तालुका आहे की जो टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना एवढं मोठं महत्त्व देतोय. यास यास आनंद चौहानचा अत्यंत दिमागदार फटका अक्रॉस दी लाईन खेळला. लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावा. अफसरच्या गोलंदाजीची चिरफाड होते. अफसरने पहिले 2 चेंडू काय सुंदर टाकले होते. 2 महत्वाचे विकेट त्यानं तिथे मिळवले. मात्र आनंद चौहान समोर आहे यावेळेस. यो हो वॉट अ बॉल. कमालीचा चेंडू होता. त्यानं बघितलं होतं आनंद चौहान अक्रॉस द लाईन येतोय. स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न आहे.
टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला जाणारा चेंडू विथ दी बाउन्स. आनंद चौहानसाठी सरप्राईज पॅकेज होतोय. निर्धाव चेंडू. धावफलकावरती आहेत धावा 83 धावा. 83 ऑन बोर्ड. प्रशांत भाऊ म्हाळसकर 11. परत एकदा स्क्वेअर लेगला चेंडू आहे. गॅप मध्ये असेल. क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे. 1 धाव. 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. तो 85 धावा. एक डाव इथे संपणार आहे. 85 धावा प्रशांत भाऊ म्हाळसकर 11 मावळ संघाने बनवलेल्या आहेत. तर 86 धावांची आवश्यकता असेल. 86 रिक्वायर्ड टू विन. अजय हगारे साहेब, शिवतेज दडस यांचा इंदापूर टायगर संघाला 86 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर स्पर्धा. साहेब चषक नावातच सर्व काही. मोठा स्कोर आहे. दिवसभरातला रेकॉर्ड तयार केलेला आहे मावळ संघाने आणि तो रेकॉर्ड तोडण्यासाठी मोडण्यासाठी इथे पुन्हा कोण येणार हे बघायचे आपल्याला. साहेब चषक आपण इथे मैदानामध्ये बघतोय. आदरणीय पद्मविभूषण खासदार नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सन्मानार्थ बारामती शहरामध्ये निश्चित स्पर्धा होणं आवश्यक होतं. बारामती शहराचं नाव नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र देशाला प्रगती पथावरती आणणारं एक द्रष्टे नेतृत्व म्हणजेच आदरणीय साहेब आणि राकेश भैया वाल्मिकी युवा मंचच्या माध्यमातून हाच सन्मान या ठिकाणी साहेब चषकाच्या माध्यमातून मिळतो. इतकी मोठी स्पर्धा ज्यांनी देशाचं जगाचं क्रिकेटच्या माध्यमातून नेतृत्व केलेलं आहे. आज आदरणीय रोहितदादा पवार साहेब आमदार साहेब महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि ही निश्चित मोठी गौरवाची गोष्ट आहे. अनेक अमूलाग्र बदल विविध संघटनांमध्ये होत आहेत. जिल्हा पातळीवरच्या संघटनांना देखील आदरणीय रोहितदादांच्या माध्यमातून बळ देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये निश्चित ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील या क्रिकेटमध्ये खूप चांगलं व्यासपीठ मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. साहेबांचा सन्मान या निमित्तानं होतोय. शेतकऱ्यांच्या आभाळाला शरदाचं चांदणं साहेब, लहान थोर साऱ्यांच्याच प्रार्थनेतील मागणं साहेब. साहेब म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं सुंदर स्वप्न. साहेब म्हणजे समाजाच्या उत्थानासाठी जगणं. आयुष्याच्या प्रत्येक क्षण वेचायचा आहे आता सेवेसाठी. माझ्या गावाच्या विकासासाठी साहेब आदर्श माझ्यासाठी. साहेब चषकच्या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 86 धावांचा पाठलाग अजयजी हगारे साहेब शिवतेज दडद इंदापूर टायगर संघाला करायचा आहे आणि 85 धावांचा रक्षण करण्यासाठी प्रशांत भाऊ म्हाळसकर 11 मावळ संघ इथे तयार आहे. तर या सामन्यामध्ये बघणार आहोत आपण काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. पुढच्या प्रचंड घडणाऱ्या खळबळींचा मागोवा घेण्यासाठी मी रत्नागिरीचे सुपरस्टार कॉमेंटेटर गोपी जाधव सरांना निमंत्रित करतो. धन्यवाद. सुमधुर वाणीतून समालोचन आपण ऐकलं. मंत्रमुग्ध आणि अगदी शेवटच्या इनिंगला सुरुवात होईल. वेलकम बॅक. पहिला बॉल
पुल केलाय, बॉल हवेत, डीप मध्ये चांगले जजमेंट, डीप बॅकवर्ड स्पेअर लेगला घेतलाय झेल. फलंदाज एजाज कुरेशीचा संपेल खेळ. विट आउट. उद्या डे 5 मधल्या मॅचेस देखील आपल्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत. पहिला सामना असेल डे 5 मध्ये SP ग्रुप बारामती, त्याच्यानंतर के ग्रुप प्रतिष्ठान बारामती, गोविंद युनायटेड यंगर्स बारामती विरुद्ध NKCC इंदापूर या 4 टीमच्या दरम्यान उद्या देखील लढती असतील. मोठे टार्गेट बॅक टू क्रिकेट. राकेश भैया वाल्मिकी युवा मंच बारामती आयोजित मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची स्पर्धा म्हणजेच काय, या देशाचे नेते पद्मविभूषण नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82व्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन. 5वं पर्व, आज 4था दिवस आणि अगदी एक अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थातच माबळ 11 विरुद्ध इंदापूर टायगर्स. शहाऐंशी धावांचं लक्ष आणि पहिल्या बॉलवर विकेटचं पतन. एजाज कुरेशीची विकेट घेतली. स्ट्रायकिंग एंडला हाजी मस्तान कुरेशी सज्ज होईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला अबी. हाजीसाठी हा बॉल हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हाजीसाठी हा बॉल. हाय हॅलो हाजी, हाव आर यू असंच विचारलं असेल आणि त्यानंतर बॉल चाललाय विकेट किपरच्या हातात, परंतु हाजीने सांगितलंय हाजी आपका समाचार जरूर लेंगे हम. पहिला बॉल आलाय हाजीसाठी डॉट बॉल. 86 धावांचं लक्ष इथे सेट केलं गेलंय. गोलंदाजी मागवर तुम्ही पाहू शकाल निहाल. यावेळी उडवलाय परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, बॉल आउट ऑफ दी पार्क. हा बॉल बारामती शहराला प्रदक्षिणा घालून परत येईल का? बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी घणाघात षटकार. बुलाती है मगर जाने का है. एक चांगला स्ट्रोक इथे दाखवला. आउटसाइड ऑफ स्टॉम भरपूर शफल झालाय. यावेळी देखील आधीच्याच फटक्याची कार्बन कॉपी, परंतु यावेळी बॉल डीप मिड विकेटला पाठवलाय. हाजी हा आपका स्वागत जरूर करेंगे. बॅक टू बॅकचा धमाका ठोकलाय. आणखीन एक धमाकेदार षटकार. ती सांगता येणार नाहीयेत, कारण भरपूर पारितोषिक लागली आहेत या खेळाडूवर. हा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू असेल. तो सांगतोय एजाज कुरेशी बाद झालाय, परंतु हाजी टायगर अभी जिंदा है. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. ठोकले 2 षटकार. निहालवर आक्रमण. नेक्स्ट बॉल राईट मोदी विकेटने. हा बॉल डान्सिंग डाउन विकेट खेळाय. अंपायर सिग्नल येतोय. काहीतरी घडलंय, काहीतरी बिघडलंय. अंपायर सिग्नल नो बॉल म्हणजे दंडित केलाय. रन मिळतील 2. या 2 धावांनी धावसंख्या स्कोर कार्डवर आता पोहोचली आहे येऊन 14 धावा. 86 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय, परंतु टीमचं नाव आहे इंदापूर टायगर्स. हे टायगर्स इथे थांबणार नाहीयेत, परंतु दुसऱ्या बाजूला मावळ संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. अजयजी हागारे यांचा हा संघ इंदापूर टायगर्स. दुसऱ्या बाजूला प्रशांत भाऊ माळसकर यांचा संघ. हे बॅटल इथे रंगेल. 86 धावांचं लक्ष. स्ट्रायकिंग एंडला पुढे सज्ज होईल. बॅटर अबी पहिला बॉल फेस करेल. निहाल राईट मोदी विकेटने हा बॉल पुढे टाकलाय. उडवलाय बॉल हवेत. 2 खेळाडू धावतील, परंतु बॉलने शर्यत जिंकली आहे. हा बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. बाउंड्री लाईनला कापलंय का बॉलने हे पाहिलं जाईल. अंपायर सिग्नल येतोय. या बॉलवर रन मिळतील. बॉल लाईनवर आहे आणि पंचाने आता सांगितलंय 3ऱ्या पंचांकडून निर्णय घेतला जाईल, पण हा फटका
बेधडक कडक पाहायला मिळाला अभिच्या बॅट मधून. अभी कुछ तो जरूर करेंगे, परंतु या बॉलवर रन किती मिळणार? 86 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय ची लढत. पहिल्या इनिंग मध्ये वार झाले, तिथे पलटवार केला जाईल का? पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये हल्ला झाला, इथे प्रति हल्ला केला जाईल का? पण याआधी देखील हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळलेत. आता या मॅच मध्ये काय घडणार? टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि तेच चित्र इथे पाहायला मिळतंय. हाजी मस्तान कुरेशीने आलेल्या पहिला बॉल पाहून घेतला, अगदी परफ्यूम डिलिव्हरी होता. त्यानंतरचे 2 बॉल बेधडकपणे उडवले, 2 बॅक टू बॅक षटकार ठोकले आणि त्यानंतर सांगितले की येस आय कॅन डू इट, मी हे करू शकतोय. आणि या मॅच मध्ये तो आत्मविश्वासाने खेळतोय. एक चांगली इनिंग, सेन्सिबल क्रिकेट. बॅक टू क्रिकेट. या बॉलवर रन मिळतील, परंतु किती मिळणार हे देखील पाहायला मिळेल. तर या बॉलवर रन मिळतात, षटकाराची मोहर इथे लावली आहे. अभिने पहिला बॉल फेस करत असताना पाठवलाय बॉल, बाउंड्री रूफच्या पलीकडे येतोय षटकार. रन झाले स्कोर कार्डवर 20 लॉस ऑफ विकेट. निहाल पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी बॉल चांगला आहे, ही चांगली लाईन आहे, बाउन्स केला, परंतु त्यानंतर आपण पाहतोय हा बॉल असेल इथे डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा किती संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. हे षटक संमिश्र राहिलंय, कारण एक गडी बाद देखील झाला. अगदी पहिल्या बॉलवर एजाज कुरेशीला बाद केलं, परंतु त्यानंतर हाजी कुरेशीने इथे दाखवलंय येस आय कॅन डू इट. रन काढले तब्बल इथे 3 षटकाराच्या मदतीने 20, म्हणजे येणारे पण 24 बॉल. आणि जिंकण्यासाठी तुम्हाला धावांची गरज असेल या मॅच मध्ये 66 धावा. रिक्वायर्ड रन रेट आता पुढे पोहोचलाय 13.20, म्हणजे जवळपास 13.5च्या रन रेटने इथे धावा बनवायच्या असतील. काय घडेल? वेलकम बैक, आप सभी का तहे दिल से स्वागत. एक बड़ी प्रतियोगिता चलते बीच मैदान में ये बड़ा बैटल जारी है. एक तरफ की हाजी मस्तान कुरैशी है, उनके साथ में अभी है. रन संख्या 20 रन, 1 विकेट के नुकसान पर. बड़ा मंच है और बड़े मंच पर आज के दिन में सरपंच बनने का मौका है. क्या बन पाएंगे ये भी सवाल है. तब तक इस बारी के साथ जुड़े रहेंगे. दूसरा ओवर आरंभ करने के लिए गेंदबाजी की मोर्चे पर गेंदबाज नीलेश ढगे. इन्होंने पहले पारी में बल्ले बल्ले किए थे, अब ये गेंदबाजी के मोर्चे पर है. इनके सामने हाजी मस्तान कुरैशी है, जिन्होंने 2 छक्के जड़ा है. बड़े मैच के बड़े खिलाड़ी, ये बैटल जरूर जारी रहेगा, लेकिन इस समय की देखने वाली बात यह होगी 24 गेंदें और जीतने के लिए यहां से इस टीम को 66 रनों की जरूरत है. गेंदबाजी की मोर्चे पर नीलेश ईश्वर की पहली गेंद स्ट्राइकिंग एंड पर हाजी कुरैशी के लिए लपेट लिया है ऑन साइड के क्षेत्र में. पक्का पक्का पक्का, और ये लगा शानदार छक्का, 6 रन. काफी शानदार माहौल है. फिर से एक बार आप सभी का स्वागत है. लेकिन इस समय नीलेश ढगे का स्वागत किया है हाजी मस्तान कुरैशी ने. सॉक्सिनी शक्के के साथ स्वागत. फिर से एक बार उड़ाया, ये भी गया. बैक टू बैक, ही इज ऑन फायर. गेंद सीमा रेखा के बाहर. अब इस समय ये दूसरा छक्का आता हुआ, सुमधुर संगीत बजता हुआ. हाजी मस्तान कुरैशी. रन संख्या कुल मिलाकर 32 रन. अब यहां से वापसी हो गई है. एक तेरी एक मेरी. पहली ओवर में 20 रन एजाज कुरैशी का विकेट जा चुका था, उसके बाद की वापसी हो रही है. क्रिकेट का खेल जंगल है, तो ये जंगल का शेर कौन है? इस समय जंगल का शेर हाजी मस्तान कुरैशी है. काफी शानदार बल्लेबाजी करे. इस ओवर की अगली गेंद डांसिंग डाउन द विकेट से खेलना चाहते थे, मिस्टर एक्स्ट्रास के रूप में रन आ रहे.
इसके पहले कि मैंने कहा है, हर दिन कहा है, मैदान में सब कुछ होना चाहिए, डीजे होना चाहिए, गाना होना चाहिए, छक्का होना चाहिए, चौका होना चाहिए, लेकिन मैदान में गलती से मिस्टेक नहीं होना चाहिए। गलती से मिस्टेक होगा तो कहीं ना कहीं पर गाना बजेगा, यही उम्र है पगले, कर ले गलती से मिस्टेक। मिस्टर एक्स्ट्रा के साथ रन संख्या बढ़ती हुई, फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद अड़े बल्ले से जरूर खेला है, लॉन्ग लेग और फाइन लेग रीजन में गेंद को खेला है, गेंद के पीछे खिलाड़ी, लेकिन इस समय गेंद बाउंड्री लूप के तरफ जाती हुई और इस गेंद पर रन मिलेंगे, लेकिन कितने मिलेंगे ये देखने वाली बात होगी। 3 खिलाड़ी एक गेंद के पीछे, जिस प्रकार से हमने देखा था एक गेंद के पीछे 3 खिलाड़ी लगे थे, उन्होंने आखिरी वक्त पर गेंद को रोका है, लेकिन बाउंड्री लूप पर रोका है, तो कहीं न कहीं पर अब यह निर्णय रन जरूर मिलेंगे अगर यहां पर, लेकिन इस समय के अंपायर का सिग्नल आता बा बाउंड्री के अंदर गेंद को ढिकाला है। काफी शानदार एफर्ट्स, काफी अच्छे रहे। अब यहां पर रन मिलेंगे, 2 रन मिलते हुए, 2 रन के साथ अब रन संख्या कुल मिलाकर स्कोर पहुंच चुका है 27 गेंदे 51 रनों की जरूरत। फिर से एक बार नीलेश डगे स्ट्राइकिंग गेंद पर मैन ऑन स्ट्राइक, हाजी मस्तान कुरैशी के लिए सुर की अगली गेंद। इस समय की दबाव है, मानसिक दबाव है, कहीं ना कहीं पर बड़े स्ट्रोक खेल रहे और उसी के कारण गलती हो रही है, गलतियां हो रही है, लेकिन गलतियां सुधारनी होनी चाहिए मिस्टर एक्स्ट्रास के रूप में। और एक रन मिलता हुआ और एक रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 36 रन। फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद हाजी के लिए फुलर लेन वाली गेंद थी, परफेक्ट टाइमिंग, कलाइयों का बेहतरीन इस्तेमाल, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गेंद, आता हुआ चौका। अब ये चौके के साथ फिर से एक बार नीलेश का स्वागत, यहां पर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। और कहीं ना कहीं पर एक शानदार स्ट्रोक, दर्शक ये स्ट्रोक, वाह भाई वाह। काफी शानदार स्ट्रोक, बीच मैदान में हाजी मस्तान कुरैशी ऑन फायर, काफी शानदार बल्लेबाजी, एक तेरी एक मेरी, इस प्रकार से ये समीकरण जारी है। अब गेंदबाज के ऊपर कहीं ना कहीं पर दबाव है, उनको वापसी करने की जरूरत है। ये बैटल जारी है, मोमेंटम बन चुका है, मोमेंटम को हम देख नहीं सकते लेकिन महसूस कर सकते हैं, इस मोमेंटम को आगे लेकर जाने की जरूरत है। फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद, इनसाइड आउट खेलना चाहते थे, गेंद हवा में, वहां पर फील्डर है, फ्लाइंग स्लिप के ऊपर से गेंद जाती हुई, एक रन मिलता हुआ, दूसरी की मांग है, लेकिन इस समय अभी नहीं यहां पर रोका है। एक रन मिलता हुआ, फ्लाइंग स्लिप से गेंद निकलती हुई, वहां पर फील्डर मौजूद है, उन्होंने गेंद को रोका, काफी शानदार फील्डिंग, बबलू ने काफी शानदार, बबलू खामकर वहां पर मौजूद थे, उन्होंने गेंद को रोका, शानदार फील्डिंग, एक रन मिलता हुआ, काफी शानदार माहौल बन चुका है। साहिब चषक 2023 का ये टूर्नामेंट है, बड़ी प्रतियोगिता, आज का चौथा दिन, एक बड़ा मैच, इंदापुर टाइगर्स बनाम प्रशांत बाबू मालस्कर स्पोर्ट्स फाउंडेशन मावड़, एक तरफ की मावड़ है, दूसरी तरफ इंदापुर है। काफी शानदार बल्लेबाजी, स्ट्राइकिंग गेंद पर अभी फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद का सामना करेंगे। रन संख्या कुल मिलाकर 41 रन, 1 विकेट के नुकसान पर 25 गेंदों का खेल शेष है, 41 रनों की जरूरत है। उड़ाने का प्रयास जरूर था, गेंद को समझ नहीं पाए, काफी शानदार लाइन थी, लेन गेंद थी, गेंद को समझ नहीं पाए, इसीलिए कहते हैं जीवन में अच्छी किताबें और अच्छे लोग जल्दी समझ में नहीं आती, उनको पढ़ने की जरूरत है, इस गेंद को रीड करने की जरूरत थी। आगे गेंद थी, उसके बाद की बिंदी के रूप में ये ओवर समाप्त होता हुआ, दौर के समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 41 रन, यानी कि पहले ओवर में 20 रन बन चुके थे, इस ओवर में 21 आ चुके, ये भी महंगा ओवर साबित हो चुका है। अब यहां से मोमेंटम को शिफ्ट करने की जरूरत है। बीच मैदान में चर्चा जारी है, गुप्तगू जारी है, लेकिन कम चर्चा कम खर्चा, इसी समीकरण के साथ आगे जाने की जरूरत है। अब गेंदें शेष होगी 24 और 24 गेंदों पर जीतने के लिए 45 रनों की जरूरत है। क्या बन पाएंगे, ये भी सवाल गूंज रहा है, लेकिन आने वाले समय में। धन्यवाद सर, एक मिनिट गोपी सर, चला मावळ टीमला सूचना असतील, आपण मीटिंग घेऊ नका, आयोजकांकडून सूचना आली आहे, जर मीटिंग घेतली गेली तर 2 धावांची पेनल्टी असेल। थैंक यू अमरजी यादव, इनकी आवाज एक मीठी वाली आवाज, मीठी छोरी, लेकिन फिर से एक बार बैक टू क्रिकेट, 2 ओवर का खेल समाप्त। निहाल फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर, गली, फ्लाइंग स्लिप, उसके बाद की थर्ड मैन कवर्स,
डीप एक्स्ट्रा कवर, फिर से उड़ाया तारामंडल में, पक्का पक्का पक्का, ये भी लगा शानदार छक्का, 6 रन। वाह भाई वाह, ना मुन्ना ना, गेंदबाज के लिए कहीं ना कहीं पर अब खतरे की घंटी बज रही है। काफी शानदार स्ट्रोक, बल्ले बल्ले करे हाजी मस्तान कुरैशी, इसी खेल के लिए जाने जाते हैं। पहली गेंद पर लंबा छक्का, 6 रन। फिर से बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था इस समय कि कंधे का काफी शानदार इस्तेमाल। एक तेरी एक मेरी, 100 सोनार की एक लोहार की। आज के दिन में शेरू लोहार ने भी प्रभावित किया था, अंकुश लोहार ने भी प्रभावित किया था, लेकिन इस मैच में हाजी मस्तान कुरैशी प्रभावित कर रहे। अब इन्होंने गियर शिफ्ट किया, इसके पहले की सेकंड गियर में बल्लेबाजी कर रहे थे, अब ये टॉप गियर में बल्लेबाजी कर रहे। इसके लिए इस ओवर की अगली गेंद ये बाउंसर थी, लेकिन इस समय की अंपायर का सिग्नल आता हुआ मिस्टर एक्स्ट्राज देखने को मिलेंगे और इस एक्स्ट्राज के साथ एक अतिरिक्त रन मिलता हुआ। अतिरिक्त रन की मदद से अब रन संख्या कुल मिलाकर 48 रन, 1 विकेट के नुकसान पर। 86 का टारगेट है, एक बड़ा टारगेट है, लेकिन बीच मैदान में दूसरे विकेट के लिए एक अच्छी साझेदारी बन रही है। अच्छी साझेदारी की जरूरत है, खाने में नमक का, और क्रिकेट में छक्के चौकों का महत्व काफी ज्यादा है। फिर से उड़ाने का प्रयास, इस टाइम मिस टाइमिंग, गेंद हवा में, एलिवेशन ज्यादा है, गेंद के नीचे खिलाड़ी, और यहाँ पर कैच छूटा, सपना टूटा, उसके बाद की 2 रन। खराब फील्डिंग, पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस इन द मैचेस। ये कैच छोड़ा है क्या, इन्होंने मैच छोड़ा है, ये भी सवाल गूंज रहा है। 2 रन मिलते हुए काफी शानदार यहाँ पर माहौल चलता हुआ, एक बड़ा प्रतियोगिता, साहिब चषक, क्या मैच चल रहा है। हाजी मस्तान कुरैशी ने ऑन साइड के क्षेत्र में बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास जरूर किया था, वहां पर फील्डर थे, उन्होंने गेंद को छोड़ा, इस तरफ की कैच छूटा। अब कहीं ना कहीं कर टीम का दिल टूटा होगा। 2 रन मिलती हुई, 2 रन के साथ अब रन संख्या कुल मिलाकर 50 रन, 50 ऑन बोर्ड, 50 लॉस ऑफ 1 विकेट। फिर से एक बार हाजी मस्तान कुरैशी स्ट्राइकिंग एंड पर है। अब ये पहुंच चुके इस समय की 12 गेंदे 40 रन, 333 का इनका स्ट्राइक रेट है। इस ओवर की अगली गेंद का सामना करेंगे। फिर से बड़ा स्ट्रोक खेलने था, आड़े बल्ले से जरूर खेला, अक्रॉस द लाइन किया, डीप मिड विकेट क्षेत्र में वहां पर फील्डर मौजूद है, दूसरी की मांग है, भाग मिल्का भाग, 2 रन। काफी शानदार रनिंग बिटवीन द विकेट, बेहतरीन स्ट्रोक, कलाइयों के साथ गेंद को मोड़ दिया था, वहां पर 2 रन मिलती हुई। 2 रन के साथ अब रन संख्या 52 रन। एक तरफ कुआं है, एक तरफ खाई है, और बीच मैदान में दोनों तरफ बराबर की पिटाई है, क्योंकि दोनों का इंजन अब गर्म है। काफी शानदार मैच चलता हुआ, रन संख्या कुल मिलाकर 52 रन, 1 विकेट के नुकसान पर। 20 गेंदे और 34 की जरूरत है। हाजी मस्तान बीच मैदान है, हाजी है, वो मुमकिन है, पॉसिबल है, लेकिन गेंदबाजी के मोर्चे पर इस समय निहाल। इस ओवर की अगली गेंद करेंगे स्ट्राइकिंग गेंद पर हाजी मस्तान, इस समय राइट आर्म विकेट से हाजी के लिए ये गेंद थी, इस समय भी इस टाइमिंग किया है, गलती हो चुकी है, इस समय कैच का मौका जरूर है, ये नहीं छोड़ेंगे, एक तेरी एक मेरी, और बदल जाएगी कहानी इस समय, क्योंकि अब यहां पर विकेट जा चुका है, बड़ी मछली जाल में फंस चुकी है। विकेट गिरता हुआ, सुमधुर संगीत बजता हुआ, गॉन। बेहतरीन पारी इन्होंने पेश की, वाह भाई वाह, काफी शानदार बैटिंग। और उसके बाद की मैदान में गया है पानी, क्या बदल जाएगी इस मैच की कहानी, ये भी देखने वाली बात होगी। दूसरा विकेट गिरता बाद 2 विकेटों के नुकसान पर रन संख्या कुल मिलाकर 52 रन। अब जीतने के लिए यहां से 19 गेंदे 34 की जरूरत है। आज के दिन में निहाल ने वही करिश्मा किया था, उस मैच में 6 गेंदे और 26 की जरूरत थी, उन्होंने उस समय की अपनी टीम को जीत दिलाई थी। क्या इस समय इस मैच में उसी तरह कुछ करिश्मा होगा, ये देखने वाली बात होगी। एजाज कुरैशी ने कहीं ना कहीं पर पानी दिया है, अब इस मैच की कहानी बदलने वाली होगी। प्रयास जारी रखना होगा, अपने आप पर भरोसा रखना होगा, उसके बाद की मैदान के अंदर अपने आप को साबित करना होगा।
गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज फिर से एक बार तैयार, स्ट्राइकिंग एंड पर बाएं हाथ के खिलाड़ी इस गेंद को सामना करेंगे। बाउंसर गेंद थी, एक तीखा बाउंसर यहाँ पर पेश किया। उसके बाद कि हम देख रहे हैं ये गेंद काफी नजदीक से जा रहे, बल्लेबाज ने इस गेंद को छोड़ा था, गेंद को समझ नहीं पाए और उसके बाद की तीसरे अंपायर के लिए यहाँ पर कॉल किया है। सिग्नल इस बॉल के ऊपर निर्णय जरूर आएगा, क्योंकि ये बाउंसर पेश किया था इसके पहले के गेंदबाज के लिए। हॅलो, चला पंचाचा निर्णय अंतिम असेल. वेळ वाचवा, वेळ वाचवा. शेवटचा कॉल असेल आणि मीटिंग नॉट अलाउड या ठिकाणी विनंती असेल. मीटिंग अलाउड नाहीये आणि चला बॅड लाईट या ठिकाणी होऊ शकतं, त्यामुळे पंचांना विनंती असेल की थोडंसं स्पीडअप करा. थैंक यू सलीम भाई, शेखिन की आवाज थी लेकिन चलते बीच मैदान में रुक करते हैं फिर से एक बार। फ्री हिट की गेंद है, मौका है, क्या ये बड़ा स्ट्रोक खेलेंगे? बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, गेंद गैप में जा रही है, वहां पर फील्डर मौजूद है, उन्होंने शानदार तरीके से गेंद को रोका। नो बॉल का इशारा मिला था क्योंकि इसके पहले की वन बाउंस का इशारा दिया था अंपायर ने, उसके बाद की बाउंसर पेश किया था, कहीं ना कहीं पर दंडित किया था। एक रन मिलता हुआ, एक रन के साथ इस ओवर की समाप्ति होगी और रन संख्या कुल मिलाकर 54 रन, 2 विकेटों के नुकसान पर। अब 18 गेंदे 32 की जरूरत है, क्या ये बन पाएंगे या तो गेंदबाज हावी हो जाएंगे? ये कहानी जरूर देखने वाली बात होगी। राकेश भैया वाल्मीकि युवा मंच बारामती के माध्यम से रखा हुआ ये टूर्नामेंट है, साहेब चषक एक बड़ा मंच है। हेलो, और चलिए टीम आवर, थोड़ा सा स्पीड अप कीजिए और स्पोर्ट्समैन स्पिरिट के साथ में खेलिए। चलिए बैटर पंच के साथ में मत उलझिए, चलिए मुकाबला शुरू कर लीजिए। इसके पहले कि हमने कहा है मैदान में चर्चा होनी चाहिए, गुप्तों की होना चाहिए, लेकिन कम चर्चा कम खर्चा, इसी के साथ आगे जाने की जरूरत है। अब गेंदे शेष होगी, यहां से गेंदे शेष है, 18 गेंदे 32 की जरूरत है। हाजी मस्तान कुरैशी को याद करना होगा, वो पारी को याद करना होगा। अब स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज किरण, क्या ये आशाओं के किरण बन सकते हैं? एकमात्र खिलाड़ी है किरण, इस ओवर की पहली गेंद बड़े बल्ले से खेलना चाहते थे, टॉप पेच हो चुका है, उसके बाद की विकेट कीपर का सहारा, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, विकेट डाउन, विकेट गिरता हुआ, सुमधुर संगीत बजता हुआ गॉन। चला बैटर, कल का दिन 5वां दिन रहेगा, कल के दिन में 4 टीमें रहेंगी तालुका उप हब में, वहां पर एसपी ग्रुप बारामती रहेगी, के ग्रुप प्रतिष्ठान बारामती के बीच में पहला मैच होगा, उसके बाद की गोविंद यूनाइटेड यंगर्स बारामती और एनकेसीसी इंदापुर के बीच में दूसरा मैच होगा। इसका मतलब कि ये 4 टीमें कल के दिन में खेलती हुई नजर आएंगी। चलते फिर से एक बार इस मैच की दूसरी पड़ाव के साथ, अभी भी गेंदें शेष है, इस मैच को जीतने के लिए गेंदें शेष है 17 और 17 गेंदों पर 32 की चुनौती है। 17 गेंदे 32 रन क्या बना पाएंगे? 17 मतलब खतरा भी हो सकता है, लेकिन कौन सी टीम के लिए खतरा होगा ये देखने वाली बात होगी। क्या माहौल है, शाम का समय, एक शानदार माहौल, और इसके बीच में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम बारामती से ये टूर्नामेंट चलता हुआ साहिब चषक। फिर से एक बारी सुर की अगली गेंदबाजी के मोर्चे पर यहाँ पर कट करने का प्रयास था, गेंद ने बल्ले का बाहरी किनारा, उसके बाद की विकेट कीपर का नहीं मिला सहारा, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के पार, रन मिलेंगे 4, जब मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। खराब टेम्परामेंट, बल्ले का बाहरी किनारा लिया था, उसके बाद की विकेट कीपर चुके, गेंद बाउंड्री रूप की भारतीय चौका मिलता हुआ, मस्ट नीडेड बाउंड्री फ्रॉम बैटिंग साइड, और इसी 4 रनों की मदद से अब रन संख्या कुल मिलाकर 58 रन, 3 विकेटों के नुकसान पर। अब 16 गेंदे 28 की जरूरी है। स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज खेल रहे इस समय अभी, और जिनके बल्ले से हमने बाला खेल रहे, बाला गलंडे इस समय स्ट्राइकिंग गेंद पर पंच किया, गेंद को गैप में खेलना चाहते थे, थर्ड मैन क्षेत्र में गेंद जाती हुई, फील्डर मौजूद है, 1 रन मिलता हुआ,
टीम प्रमीण चाहे अंडरस्टैंडिंग क्रिकेट खेल रहे, सेंसिबल क्रिकेट खेले, जैसी गेंद वैसी नसीहत। सिंगल मिलता हुआ सिंगल के साथ अब रन संख्या कुल मिलाकर 59 रन, 86 रनों का टारगेट था। अब तक की 3 विकेट जा चुके हैं। एजाज कुरैशी गोल्डन डक बने थे, उसके बाद की हाजी मस्तान कुरैशी क्या पारी खेली थी, बड़े हिट खेल रहे थे, उसके बाद के आउट हो चुके हैं। अब तक की 3 विकेट जा चुके हैं। बाला नॉन स्ट्राइकिंग इन पर, स्ट्राइकिंग इन पर अभी उल्टा पुल्टा खेलने का प्रयास था, क्या इस स्ट्रोक की जरूरत है, ये भी सवाल है, क्योंकि सीधे बल्ले से जबकि रन बन रहे, ये स्विच हिट खेलना चाहते थे। घी जब सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, ये प्रयास कर रहे हैं लेकिन असफल हुए। गेंद बिंदी के रूप में जा रहे हैं, अगर बिंदी एक गेंद निकलती है तो कहीं ना कहीं पर संकट में जा सकती है, लेकिन इस समय संकट मोचक बनने की जरूरत है टीम इंदापुर टाइगर्स के लिए। फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद उड़ाया है हवा में, गेंद हवा में, फील्डर वहां पे जज कर रहे हैं और इसी के साथ गेंद को लपका और एक विकेट गिरता हुआ चौथा, और इसी के साथ बल्लेबाज अभी बीच मैदान से बाहर रहेंगे। 4 विकेट के नुकसान पर रन संख्या कुल मिलाकर 59 रन। अब यहां पर समीकरण आ चुका है, 13 गेंदे 27 रन, 13 गेंदे 27। यहां पर वापसी हो चुकी है, एक तेरी एक मेरी, सब सोनार की एक लोहार की। अगर अब 13 गेंदे 27 की जरूरत है। आगे डालने का प्रयास था, सर के क्षेत्र में खिला है, वहां पर डीप में फील्डर मौजूद है, 1 रन पूरा किया, दूसरी की मांग है, लेकिन एक के ऊपर संतुष्ट रहेंगे। बीच मैदान में नहीं, बल्लेबाज बबन भोंडवे इज द मैन। सिंगल के साथ इस ओवर की समाप्ति, 4 ओवर का खेल यहां पर अब समाप्त होता हुआ। 4 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या 60 रन, 4 विकेटों के नुकसान पर अब 12 गेंदे और 26 की जरूरत है। इसके पहले कि हमने देखा है सुबह के एक मैच में 12 गेंदे 28 की जरूरत थी, वहां से वो समीकरण पहुंच चुका था 6 गेंदे 26। निहाल वहां पर बल्लेबाजी कर रहे थे और उन्होंने बल्ले बल्ले किया था, जो बोले सुनिहाल। लेकिन इस मैच में 12 गेंदे और जरूरत है 26 गेंदों की, क्या बना पाएंगे? रिक्वायर्ड रन रेट की अगर चर्चा करें 13.00 की औसत यहाँ पर जरूरत है। बीच मैदान में बबन और उनके साथ में बाला गलंडे, क्या ये बना पाएंगे? एक अच्छे खिलाड़ी है, लेकिन यहाँ पर एक अच्छा माइंड सेट रखने की जरूरत होगी। गेंदबाजी के मोर्चे पर ओवर नंबर 5 की शुरुआत करेंगे गेंदबाज देवा। अब कहीं ना कहीं को और भगवान को याद किया है, इनका नाम देवा है। देवा गेंदबाजी के मोर्चे पर पहली गेंद, 12 गेंदे 26 की जरूरत है। आड़े बल्ले से खेलने का प्रयास था, क्रॉस दी लाइन जा चुके थे, स्लोवर वन वाली गेंद थी, गति में परिवर्तन, उसके बाद की बिंदी की गेंद। कल के दिन में 5वें दिन का खेल आरंभ होगा। एसपी ग्रुप बारामती बनाम के ग्रुप प्रतिष्ठान बारामती के बीच में पहला मैच होगा। उसके बाद की दूसरे मैच में गोविंद यूनाइटेड यंगर्स बारामती बनाम एनकेसीसी इंदापुर, इन दोनों टीमों के बीच में दूसरा मैच होगा। बैट का बाहरी हिस्सा लिया है, उसके बाद किया और एक विकेट गिरता हुआ। अब यहां पर वापसी हो चुकी है, मोमेंटम को शिफ्ट किया है, बेहतरीन गेंदबाजी, वर्ड बॉलिंग, काफी शानदार लेन गेंदबाजी हो रहे, बैक टू बैक। दूसरी गेंद यहां पर बिंदी जाती हुई और विकेट मिलता हुआ। इसका मतलब ये अब यहां से वापसी हो चुकी है प्रशांत बहु मालेस्कर स्पोर्ट्स फाउंडेशन मावट टीम की। अब यहां से ये समीकरण पहुंच चुका है 10 गेंदे और जीतने के लिए 26 की जरूरत है। यहां से आत्मविश्वास वाली पारी देखने को मिलेगी। क्या बदल जाएगी इस मैच की कहानी? क्योंकि ये बड़ा मंच है साहिब चषक, ये बड़ा मंच है और इस बड़े मंच पर आज के दिन में सरपंच बनने का मौका है। कल का 5वां दिन रहेगा और 5वें दिन में एसपी ग्रुप बारामती बनाम के ग्रुप प्रतिष्ठान बारामती के बीच में पहला मैच होगा। उसके बाद की गोविंद यूनाइटेड यंगर्स बारामती बनाम एनकेसीसी इंदापुर के बीच में दूसरा मैच होगा। आड़े बल्ले से जरूर खेला है, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, वाह भाई वाह, मिल गया मौका, जड़ दिया शानदार छक्का, 6 रन। दर्शनीय स्ट्रोक
काफी शानदार स्ट्रोक, दर्शनी स्ट्रोक, रडार में थी, स्लॉट में थी, प्लॉट के बाहर भेज दिया है। शानदार स्ट्रोक, स्ट्राइकिंग इन पर खेल रहे इस समय के हम देख रहे हैं बल्लेबाज सोहेल के बल्ले से छक्का था। अब रन संख्या कुल मिलाकर 66, 9 गेंदे 20 की जरूरत है। अभी भी मैच ऑन है, 50-50 का मैच जारी है। अब यहां से वापसी करने की जरूरत है। धक धक दिल की धड़कनें तेज करने वाला मैच बीच मैदान में चलता हुआ। राकेश भैया वाल्मीकि युवा मंच बारामती की जानिब से रखा हुआ ये टूर्नामेंट है, तालुका हब का ये मैच चलता हुआ। आज के दिन का आखिरी मैच, फिर से एक बारी जोर की अगली गेंद, फिर से आगे डालने का प्रयास था। ये अच्छी गेंद थी, लेन गेंद तैयार किया तो उसे जरूर खेला है, दूसरे की मांग हो सकती है लेकिन एक के ऊपर संतुष्ट है। अंडरस्टैंडिंग क्रिकेट, काफी शानदार फील्डिंग, 1 रन मिलता हुआ। 1 के साथ अब रन संख्या कुल मिलाकर 67, लॉस ऑफ 5 विकेट, 8 गेंदे 19 रन। क्या बदल जाएगी इस मैच की कहानी? अनंत चौहान एक बड़े खिलाड़ी है, उसके बाद कि हमने दत्ता पवार को देखा है, दूसरे पारी में हमने देखा है हाजी मस्तान कुरैशी को, हमने देखा है एजाज कुरैशी को। एजाज कुरैशी इस मैच में कहीं ना कहीं पर नाराज कर चुके हैं। शॉर्ट लेंथ वाली गेंद थी, गेंद को खेलना चाहते थे वाशी, गेंद जा रही है काशी और आ रहा है यहाँ पर एक चौका। रन मिलेंगे 4, जब मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। शानदार चौका, बल्ले से रन आ रहे, मच नीडेड बाउंड्री दिस टाइम फ्रॉम बैटिंग साइड। स्ट्राइकिंग इन पर खेल रहे थे बाला, उनके बल्ले का ऊपरी सीना लिया था, उसके बाद की गेंद लॉन्ग स्टॉप में चली जाती हुई 4 रन। इस चौके के साथ रन संख्या 71 रन। अब 7 गेंदे 15 की जरूरत है। इस गेंद पर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो कहीं ना कहीं पर वापसी हो सकती है। फिर से एक बार ईश्वर की अगली गेंद, आगे जाकर खेलना चाहते थे डांसिंग डाउन द विकेट से, चुके यहाँ पर गेंद को समझ नहीं पाए, गेंद बिंदी के रूप में जाती हुई। अब समीकरण पहुंच चुका है इस मैच में 6 गेंदे 15 की जरूरत है, 1 तेरी 1 मेरी। इसीलिए मैंने कहा है कि अच्छी किताबें और अच्छे लोग जल्दी समझ में नहीं आते, उनको पढ़ने की जरूरत है। इस गेंद को पढ़ने की जरूरत थी, गेंद को रीड नहीं कर पाए, डांसिंग डाउन द विकेट से खेलना चाहते थे, उसी के बाद की गेंद को मिस किया, बिंदी की गेंद। अब 6 गेंदे 15 की जरूरत है। काफी शानदार माहौल, एक बड़ा मैच जारी है बीच मैदान में। एक तरफ की टीम है प्रशांत बहु मारस्कर 11 मावर और उनके बनाम इंदापुर टाइगर। एक तरफ इंदापुर, एक तरफ मावर है। क्या बदल जाएगी इस मैच की कहानी? 6 गेंदे 15 की जरूरत है। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज, एक खेळाडू आतमध्ये घ्या, टायमिंग संपलाय। 40 ओव्हरची मॅच आहे आणि तुम्हाला जो टाइम दिला होता तो इथे संपलाय, थोडस स्पीडअप करा। अब 6 गेंदे 15 की जरूरत है। दिल की थी धड़कने तेज करने वाला मैच। आखिरी ओवर के लिए गेंदबाजी के मोर्चे पर जेपी राउत फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर, उनके सामने रहेंगे सोहेल। नॉन स्ट्राइकिंग इन पर बाड़ा गलंदे जो कि अभी भी मौजूद है, अच्छे खिलाड़ी है। दोनों खिलाड़ियों के पास क्षमता है, काबिलियत है। इस मैच को अपने आप को साबित करने की जरूरत है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यही पंख होने से कुछ नहीं होता, यही पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। इस मैच में हौसलों को बुलंद रखने की जरूरत है। सिंगल मिलता हुआ, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट किया। अब समीकरण 5 गेंदे 14 की जरूरत है। 72, लॉस ऑफ 5 विकेट्स। जेपी फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद, स्ट्राइकिंग इन पर बाड़ा के लिए गेंद थी, गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया है, भाग्यशाली रहे। लॉन्ग स्टॉप गेंद को, लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन को चीरती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, काफी शानदार चौका आता हुआ। और इसीलिए लाइफ में कहते हैं कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है। मच नीडेड बाउंड्री, चौका आता हुआ और चौके के साथ अब रन संख्या 76 रन 5 विकेटों के नुकसान पर। 4 गेंदे 10 रनों की जरूरत है। अब दिल की धड़कनें तेज हो रही है। अब तक की 3 चौके ऐसे मिले हैं जिन्होंने गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया था, उसके बाद की चौका मिला था। 3 बार हो चुका है, अब यहां पर वापसी हो चुकी है। काफी शानदार माहौल, साहिब चषक 2023 का ये टूर्नामेंट है। अब 4 गेंदे 10 की जरूरत है। जेपी राउत गेंदबाजी के मोर्चे पर, स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज बाड़ा गलंदे फिर से एक बार तैयार रहेंगे। जेपी की इस ओवर की अगली गेंद, आगे डालने का प्रयास किया तो उसे जरूर खेला है। मिडॉन को बीट करने के बाद लॉन्गर क्षेत्र में जाती हुई गेंद, थोड़ा सा फंबलिंग, उसके बाद की 1 रन के ऊपर संतुष्ट है। अब 3 गेंदे 9 की जरूरत है। 77 रन 5 विकेटों के नुकसान पर अब धडकने तेज हो रही आहे। ज्या मायबाप क्रीडा रसिकांना हृदय विकाराचा त्रास असेल त्यांनी मात्र पुढच्या 3 बॉलसाठी आपले डोळे बंद करा, त्यांनी मॅच खूप मोठी चालली आहे। 3 गेंदे
9 रन की जरूरत है। काफी शानदार माहौल। फिर से एक बार ईश्वर की अगली गेंद, जेपी राउत गेंदबाजी की मोर्चे पर, स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज सोहेल ईश्वर की अगली गेंद का सामना करेंगे। आगे डालने का प्रयास था, बॉलर बैक ड्राइव, काफी शानदार तरीके से रोकने का प्रयास था। दूसरी की मांग है, भाग मिल्खा भाग। 2 रन मिलेंगे। 2 रन के साथ अब रन संख्या कुल मिलाकर 79। अब यहां से जीतने के लिए 2 गेंदे 7 की जरूरत है। एक छक्का अगर यहां पर आता है, अगर ये मैच टाई हो जाता है तो सुपर ओवर होगा। क्या सुपर ओवर में इस मैच की कहानी बदलेगी, ये भी देखने वाली बात है। 2 गेंदे 7 रन, एक तेरी एक मेरी। जेपी राउत के ऊपर भी दबा हुआ। स्ट्राइकिंग गेंद पर सोहेल ईश्वर की अगली गेंद, जेपी राउत आगे डालने का प्रयास था, प्रॉपर टाइमिंग के साथ गेंद को खेला है। वाह भाई वाह, मिल गया मौका और ये जोड़ दिया शानदार छक्का। 6 रन। दर्शनीय स्ट्रोक, दर्शनीय स्ट्रोक। अब व्यूअर्स 1,500 लोग इस मैच को देख रहे हैं। अगर मैच आपको पसंद है तो तालियां होनी चाहिए। बेहतरीन मैच, बड़ा मंच है और आज के दिन में बड़े मंच पर सरपंच बनने का मौका है। एक गेंद अब जीतने के लिए एक की जरूरत है। सामना टाय झाला तर लक्षात ठेवा सुपर ओव्हर होणार आहे। सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होणार आहे, हा स्पर्धेचा नियम आहे। पहिल्या मॅच पासून सर्व दोन्ही संघांनी लक्षात घ्या। एक चेंडू एक धाव अशी मॅच, पैसा वसूल मॅच। साहेब चषक मध्ये आपण बघतोय। ओव्हर 2 गोपी जाधव सर। थैंक यू नरेश जी डोमी सर। एक गेंद और एक की जरूरत है। अब कहीं ना कहीं पर व्यूअर्स भी बढ़ रहे हैं, दर्शक भी दर्शक दरगाह में अब खड़े हो चुके हैं। एक बार जोरदार तालियां हो जाए साहेब चषक के लिए। एक गेंद और एक की जरूरत है। क्या बदल जाएगी कहानी? एक तरफ इंदापुर है और एक तरफ की मावल है। जेपी राउत ने इस समय की दौड़ने के लिए शुरुआत की है। आखिरी गेंद बड़ा स्ट्रोक पंच किया है और इसी चौके के साथ इस मैच को फिनिश किया है। काफी शानदार बल्लेबाजी, सोहेल के बल्ले से चौका और इसी के साथ इस मैच को इंदापुर टाइगर्स के टीम ने जीत लिया है। आखिरी गेंद पर चौका, दर्शनीय स्ट्रोक और इसी के साथ जीत करती हुई इंदापुर टाइगर्स की टीम। इंदापूर टाइगर्सचा अत्यंत देखणा विजय, नजाकतदार विजय, या मैदानामध्ये इतिहास रचणारा विजय।